की पोलीस अधिकारी जे दोन आहेत त्या दोघांचं अजून आपण काय त्याच्या संबंधाने निर्णय घेणार आहात ते आम्हाला सांगा। आणि ज्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातले खूप सारे लोक इनोसंट आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे कधी काढून घेतले जाणार आहेत त्यावरती बोललं पाहिजे। जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं, फडणवीस साहेब सरकारमध्ये बसतात, तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार का होतात? की परभणी सारख्या अतिसंवेदनशील एरियामध्ये अजूनही ऍडिशनल एसपीच का काम करतात? अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आयजीशी आपला संवाद झालाय, मुख्यमंत्र्यांनी सकाळी उत्तरही दिले, काय वाटतं एकूण सगळं? हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूरमध्ये मी पक्षाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेमध्ये ठळकपणे मोंडा पोलीस स्टेशनचे पीआय शरद मरे, पीएसआय तुरनर आणि एलसीबीचे पीआय घोरबण या तिघांच्या सस्पेंड ऑर्डर निघाल्या पाहिजेत ही मागणी केली होती। या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी अशी एक आपण मागणी केलेली होती। याच्या उत्तरादाखल आज मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाच्या पटलावर घोरबाण यांचं सस्पेन्शन डिक्लेअर केलेलं आहे। मात्र दोन अधिकारी अजूनही शाबूत आहेत। ते का शाबूत आहेत, कशासाठी त्यांना अजूनही सुरक्षित ठेवलेलं आहे या संबंधाने मी आयजींशी बोलले। दुसरी गोष्ट अशी की एकीकडे तुम्ही म्हणताय की मयत सोमनाथ सूर्यवंशीला एक क्रोनिकल श्वसनाचा विकार होता, परंतु त्याची आई सांगते की त्याला असा कुठलाही विकार नव्हता आणि जर त्याला काही त्रास होत असेल तर तो तुम्ही आम्हाला का सांगितला नाही? यावर त्यांचं असं म्हणणं आहे की आता हे सगळं प्रकरण जे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालाय त्याची न्यायालयीन स्वतंत्र चौकशी होणार आहे। एकदा ज्युडिशियल इन्क्वायरीकडे मॅटर गेल्यानंतर हे आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर गेलेलं आहे। सो आता मी याच्यावर उत्तर द्यायला अनेबल आहे। तिसरा मुद्दा असा की मी असं म्हटलं की धुळे, मालेगाव किंवा परभणी हा अतिसंवेदनशील एरिया आहे। जर या एरियामध्ये बंद जाहीर केलेला होता तर आपण त्याच्यासाठी प्रिकॉटरी म्हणजेच पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 144 का केलं नाही? त्यावर त्यांनी मला काही ऑर्डर्स आणि पेपर दिलेले आहेत आणि त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 163 नुसार ध्वनिक्षेपक असतील, इंटरनेट असेल, मोबाईल असेल, या सगळ्या गोष्टी वापरासाठी मनाई केलेली होती आणि ती मनाई दुसऱ्या दिवशीच्या रात्री 8 वाजेपर्यंत ते आदेश होते। दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता आम्ही ते माघार घेतलेलं आहे। परंतु जरी आयजी महोदयांनी हे म्हटलेलं असलं तरी सुद्धा 163 ची ऑर्डर कागदावर निश्चितपणे निघालेली आहे। मात्र परभणी शहरामध्ये अंतर्गत जे रस्ते असतील, गल्ल्या असतील, चौक असतील, संवेदनशील विभाग असतील, अशा ठिकाणी कुठेही पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। हा पोलिसांचा गलथानपणा आहे। जी दंगल झाली किंवा जे काही घडलं त्याला पोलिसांचा गलथानपणा, नाकर्तेपणा कारणीभूत आहे, हे नाकारता येणार नाही। यामध्ये अजून एक गोष्ट आपण त्यांना सांगितलेली आहे की ज्या FIR आहे, जसं की विजय वाकोडे यांचं नाव होतं, 63 वर्षीय विजय वाकोडे असूच शकत नाहीत, हे मी माझ्या पहिल्या प्रेसमध्ये सांगितलं होतं। मी आजही त्यावर बोलले। रवी सोनकांबळे असतील, सुधीर साळवे असतील, एक पोलीस भरतीचा विद्यार्थी आहे नंद नावाचा, अशा अनेक विद्यार्थी। यावर आयजींचं अजूनही म्हणणं आहे की ओके, जे लोक आपल्याला इनोसंट वाटतात त्या लोकांचे मोबाईल लोकेशन्स आणि त्या लोकांचे ते समजा विविक्षित कर्तव्यावर कुठे असतील, कुणी स्टडी रूमला असेल, कुणी ऑफिसेसमध्ये असेल, शिकत असेल, प्रवासात असेल, जर अशा पद्धतीने जर त्यांचे लोकेशन ट्रेस आउट होऊ शकत असतील तर आपण आम्हाला ते पुरावे सादर करा। आम्ही ती नावं FIR मधून कमी करायला तयार आहोत। अशा त्यांनी 3-4 गोष्टी मान्य केलेल्या आहेत। मात्र शरद मरे आणि तुरनर या दोन लोकांवर मात्र ते अजूनही काही बोललेले नाहीत। यावर त्यांचं म्हणणं आहे की मी अधिकची चौकशी करेन। ओके, हरकत नाही, आम्हीही 2 दिवस अजून अधिकची त्याच्यामध्ये माहिती मिळवू आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू नवीन वर्षामध्ये नव्याने हे आंदोलन कशा पद्धतीने उभे करायचे। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनामध्ये माझा स्पष्टपणे आरोप आहे की सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्री महोदयांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आणि इथे जे काही प्रत्यक्ष घडलं यामध्ये प्रचंड तफावत आहे। मुख्यमंत्री महोदय असं सांगतात की 6:30 नंतर कोम्बिंग ऑपरेशन किंवा कुठलीही अशी कारवाई झाली नाही, पण आमचा स्पष्ट आरोप आहे की 10:30-11ला सुद्धा कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती। हा एक भाग। दुसरं, मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की त्याला एक अत्यंत जुनाट श्वसनाचा विकार होता ज्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला।
परंतु आमच्या हातात जी पहिली पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळालेली आहे, जी आम्ही तयार केली नाही, ती हॉस्पिटलने दिलेली आहे. त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज हे त्याचं कॉज ऑफ डेथ आहे. त्यामुळे तीही माहिती पुन्हा वेगळी येत आहे. तिसरी गोष्ट अशी की पोलिसांनी पुरेशी काळजीच घेतली नाही, यावर ते काहीच बोलले नाही. अत्यंत महत्वाची गोष्ट, काल मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले होते की मराठवाड्यातल्या सगळ्या घटनांवर मी बोलणार आहे. ते बोलले, निश्चितपणे बोलले, पण कृती काय केली, निर्णय काय घेतला, यावर ते ठोसपणे काहीच बोलले नाही. आम्हाला अपेक्षित असं होतं की त्यांनी ठोसपणे निर्णय ऐकवायला पाहिजे. उदाहरणार्थ, जर 5-7 आमदार आपल्याला सांगत असतील की साहेब गडचिरोली सारखं आव्हान म्हणून आपण बीडचं आव्हान स्वीकारा, तर यावर आपण काय ठोस कृती केली, ते आपण सांगितलेलं नाहीये. परभणीच्या बद्दल आपण ठोसपणे, म्हणजे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष इकडे कोण होते, शिवप्रतिष्ठानचा मुद्दा काय आहे, तो कन्सर्न काय आहे, त्याची किनार काय आहे तपास कार्यामध्ये, यावरही आपण काहीच बोलत नाही. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जेव्हा तुम्ही रडारवर आणता, त्यावेळेला त्याला जोडून ज्या इतर अजून काही लिंक येतात, त्यांना कधी रडारवर आणणार आहात, हाही आमचा मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न आहे. अर्थात या सगळ्या संदर्भाने येत्या 2-3 दिवसांमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईल आणि पुढच्या 8-1 दिवसामध्ये, म्हणजे 4 ते 5 दिवसांमध्ये आदरणीय पवार साहेब सुद्धा परभणीत येत आहेत आणि तेही पीडितांची भेट घेतील. जी आणि परभणीतल्या एका पीआयच्या निलंबनाने हे सगळं आम्हाला असं वाटतं की किंवा बीडमधली परिस्थिती नाही, एक लक्षात घ्या. बीड असेल, परभणी असेल किंवा अंबड मधल्या 11 इयत्ता 11वीच्या मुलीची आत्महत्या असेल, ही कुठलीही घटना असेल ना, एक फार मायन्यूटली विचार केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं, फडणवीस साहेब सरकारमध्ये बसतात, तेव्हा तेव्हा दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार का होतात, मॉब लिंचिंगच्या घटना का घडतात, हे मॉब लिंचिंग होतं कसं काय, कारण संतोष देशमुखचं एका अर्थाने मॉब लिंचिंग सारखंच झालेलं आहे. हे सगळं का होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मलमपट्ट्या शोधण्यापेक्षा, हा अधिकारी गेला, तो अधिकारी आला, हे सगळं करण्यापेक्षा एकूण सिस्टीम मधले जो लॅक आहे, सिस्टीम मधला जो एक अभाव आहे, तो भरून काढणं गरजेचं आहे. नव्या म्हणजे म्हणतात ना की नवा गडी नवं राज्य, तर जर नव्याने पुन्हा एकदा राज्य त्यांच्यासाठी आले, ते म्हणतायत की मी परत आलोय, तर तुम्ही परत कशासाठी आलाय? तुम्ही परत जातीय दंगली भडकू नयेत म्हणून आलेले आहात की जातीय दंगली भडकवणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आलेले आहात? हे तरी एकदा आम्हाला कळावं. नाही, तुटपुंजी वगैरे काही नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, 10 लाख तुटपुंजी, मग काय 50 लाख भरीव का? मग मुख्यमंत्र्यांनी 50 लाख दिले की आपण आपल्या घरातली पोरं मारायला पाठवायची का पुढे, की खून करून टाका आमच्या लेकराचा 50 लाख द्या? हे नैतिकतेला धरून नाही. लक्षात घ्या, कुठल्याही जीवाची किंमत होत नाही, ती अनमोल आहे. त्यामुळे 10 लाख रुपये हे सोल्युशन नाहीये. सोल्युशन हे आहे की परभणी सारख्या अतिसंवेदनशील एरियामध्ये अजूनही ऍडिशनल एसपीच का काम करतात, कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक का नाहीत या कार्यालयाला, हा खरा कळीचा मुद्दा आहे. पण यावर बोलण्यासाठी गृह खातं अस्तित्वात असलं पाहिजे. पण ज्या राज्यामध्ये गृह खातं आणि गृहमंत्रीच नाही, तिथे आपण एक कायमस्वरूपी पोलीस अधीक्षक नाही, ही मागणी तरी कुणाकडे करायची? त्यामुळे मला वाटतंय की जे कळीचे मुद्दे आहेत, रिॲक्शनरी मुवमेंटवर काम करण्यापेक्षा मूळ ऍक्शन प्लॅन झालाय का नाही यावर काम करणं जास्त गरजेचं आहे. पोलीस अधिकारी जे 2 आहेत, त्या दोघांचं अजून आपण काय त्याच्या संबंधाने निर्णय घेणार आहात ते आम्हाला सांगा. आणि ज्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यातले खूप सारे लोक इनोसंट आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे कधी काढून घेतले जाणार आहेत त्यावरती बोललं पाहिजे. आणि मुळात परभणीमध्ये अशा पद्धतीने घटना घडणं हेच परभणीच्या सांस्कृतिक जी ओळख आहे, त्या ओळखीला एका अर्थाने डाग लागण्यासारखं आहे, जे वाईट आहे. त्यामुळे इथल्या सगळ्याच जात समुदायाच्या लोकांनी जे आतापर्यंत गुन्ह्यागोविंदाने नांदत आलीत, त्यांनी कुठल्याही राजकीय पक्ष संघटनांचं बाहुलं होऊ नये हीच अपेक्षा असते. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है, इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें, सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि ली हुई हमारी न्यूज़ सबसे पहले आप तक पहुंच सके। इसके अलावा फेसबुक पर भी हमें फॉलो करें।